तर मित्रांनो, कांदा हा ब्राउनिश झालेला आहे आता रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे आणि मालवणी खेकडा बनवण्यासाठी हे आपण असे हे डेंगे घेतलेले आहेत. आता हे पूर्णपणे बारीक झालेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. चला बच्चिओ हाय करा. हाय. दादा कुठे आहे? दादा इथं आहे. तर मित्रांनो, दादा आता लागलेला आहे अभ्यास करायला. पावसाळ्याचे सीझन चालू झालेला आहे. पावसाळा भरपूर आहे, पाऊस भरपूर पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्रास आमच्या घरामध्ये मच्छी आणि खेकडी हा प्रकार जास्त बनतोय. तर आज आम्ही आगळा वेगळा एक प्रयोग केलेला आहे. प्रयोग म्हणजे काय, जे पारंपरिक पद्धतीने कोकणी पद्धतीने जे खेकडा रस्सा करतात तोच आम्ही केलेला आहे. तर आज आम्ही काय बनवणार आहे पिल्लू? खेकडा रस्सा. तर मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहे मालवणी स्टाईल अगदी ऑथेंटिक खेकडा रस्सा. तर चला पाहू मालवणी खेकडा रस्सा बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य आणि काय काय वापरलेलं आहे. तर कुठे जाऊया आपण आता? किचनमध्ये. तर मामाच्या किचनमध्ये जाऊ आणि काय काय आता तयारी केलेली आहे पाहू. मालवणी खेकडा बनवण्यासाठी हे आपण असे हे डेंगे घेतलेले आहेत. तर हा जो खेकडा आहे तो हा पूर्ण ताजा, स्वच्छ आणि फ्रेश वाहत्या खळखळत्या पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे. तर हा जो खेकड्याचा भाग आहे तो आम्ही रश्श्यामध्ये टाकणार आहे आणि हे जे त्याचे लहान पाय आहेत खेकड्याचे, तर ह्याचा आपण आता सार करणार आहे. चला तर मग जास्त न वेळ घालवता आता हे जे खेकडे आहेत ते पहिल्या याचा आता आपण सार करून घेऊ. आता हे जे नांगे आहेत हे आपल्याला थोडे थोडे असे हे ठेचून घ्यायचे, जेणेकरून मिक्सरमध्ये ग्राइंड करताना हे पूर्ण बारीक होतील. तर आता हे पूर्णपणे बारीक झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि परत याला अगदी आणि परत फिरवून घ्यायचं आहे. त्यांच्या नांग्याचा जो सार आहे तो सार आता आपल्याला ह्या जाळणी म्हणून असा ओतून घ्यायचा आहे, जेणेकरून जी कवचं आहेत ते आपल्या खातानं किंवा रसा पितानं आपल्या तोंडाला लागून येत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जो खेकड्याच्या नांग्याचा सार आहे तो आपण असा हा पूर्ण काढून घेतलेला आहे. तर मित्रांनो, मालवणी खेकडा रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही इथं पाहत आहात तर हा जो नारळ आहे तो नारळ आपण घेतलेला आहे. तर सर्वसाधारण हा नारळ किती आहे आपला? अर्धी वाटी, एक वाटी आहे. 1 वाटी हा नारळ आपण घेतलेला आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मालवणी खाद्य संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त वापर जो होत असेल तर हा नारळाचा आहे. तर नारळ आता आपण इथे हा 1 वाटी घेतलेला आहे. तर इथं तुम्हाला ही कोथिंबीर दिसत आहे, तर ही आपण थोडीफार अशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर हे लसूण किती घेतलेले आहेत? 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. 7 ते 8 पाकळ्या ह्या लसूणच्या घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर हा जो दिसत आहे ते तुम्हाला आलं दिसत आहे, तर 1 इंची आपण आलं घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे आपण इथे हे 3 असे कांदे घेतलेले आहेत. तर आता हा जो मसाला आहे तो हा मसाला आपल्याला गरम करून हे फ्राय करून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण जो लसूण आहे आणि जो आलं आहे तो आपण आता फ्राय करून घेऊ. तर ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल हे ॲड केलेलं आहे. तर आता तेल थोडे हे गरम होऊ देऊ. तर तेल हे गरम झालेलं आहे. तर जो लसूण आणि जो आपण आले टाकलेला आहे ते आपण थोडंफार फ्राय करून घेऊ. हलक्याशा लाल कलरवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर जवळपास
हे आता फ्राय झालेलं आहे, तर हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर जो कांदा आहे तो कांदाही आपण आता याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. मालवणी खाद्य संस्कृतीमध्ये हे जे सर्व मसाले आहेत ते तेलामध्ये थोडेफार फ्राय करून घेतात, त्याच्याशिवाय त्याची टेस्ट येत नाही. तर हा पण आपल्याला ब्राउनिश कलरवर लाल करून भाजून घ्यायचा आहे ना. हो. तर मित्रांनो, कांदा हा ब्राउनिश झालेला आहे. तर आता ह्या कांद्याला पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि त्यानंतर मित्रांनो, आता जो खोबऱ्याचं आपण जे खोबरं किसून घेतलं होतं ते आता ते आपण आता भाजून घ्यायचं आहे. तर जवळपास जे खोबरं होतं ते पण आपण चांगल्या फ्राय भाजून घेतलेलं आहे. तर आता हे पण आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. तर अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला मालवणी वाटण. तर ह्या वाटणामध्ये आज बनणार आहे आपला मालवणी खेकडा रस्सा. ते अगदी ॲथेंटिक आणि मालवणी पद्धतीने. तर हे आता आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे ना. हो. तर आता हे आपण मिक्सरच्या ग्राइंडर लावून पूर्ण बारीक करून घेऊ. तर आता हे जे मिश्रण आहे ते थोडं गार होऊ देऊ. तर आपल्याला हे आता पूर्ण, तर ह्याच्यामध्ये आपण थोडीफार कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आता गंधासारखं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, छानपैकी मालवणी वाटण हे झालेलं आहे तयार. तर आता आपण फोडणीच्या तयारीला लागू. आपण फोडणीसाठी गॅस चालू केलेला आहे आणि एक मोठं इथं पातेलं ठेवलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती पळ्या तेल टाकायचं आहे? 5 ते 6 पळी तेल घालायचं आहे. 5 ते 6 पळी तेल घालायचं आहे. आमच्या घरी मित्रांनो खेकडा जास्त आवडत असल्यामुळं आम्ही जरासं खेकड्याची क्वांटिटी जास्त ठेवलेली आहे. तर जो बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा आपण ह्या भांड्यामध्ये केलेला आहे ॲड. तर आता हा कांदा आपण भाजून घेऊ. आता आपण याच्यामध्ये थोडीशी जी हळद आहे ती हळद ॲड केलेली आहे. यामध्ये आपण आता जो गरम मसाला आहे तो गरम मसाला 3 चमचे ॲड केलेला आहे. तर आता आपण आता ह्याच्यामध्ये जे धने पावडर आहेत ते 2 चमचे आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, फायनली जो आपण वाटण तयार करून घेतलं होतं मालवणी वाटण ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर हा मसाला जो आहे ते थोडाफार आपण भाजून घेऊ. आणि त्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण आता काय ॲड करणार आहे? आपली घरगुती लाल तिखट, घरगुती मिसळलेली चटणी मिळतो आपण. घरगुती मिसळलेली चटणी आपल्याला याच्यामध्ये 3 ते 4 चमचे हे वापरायचे आहे. ज्याला जेवढं तिखट हवं असेल त्या पद्धतीने मित्रांनो याच्यामध्ये चटणी वापरायची आहे. तर आता ह्याला थोडंफार तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा ना, भाजून घ्यायचा आहे ना. हो. आणि त्यानंतर चांगला फ्राय मसाला झाला की त्याच्यामध्ये आपण जो रस काढला होता खेकड्यांचा सूप जे सार काढला होता तो आता ह्याच्या पुन्हा ॲड करायचा आहे. तर हे आता आपण भाजून घेऊ. तर मित्रांनो, जो मसाला आहे तो छानपैकी भाजलेला आहे आणि जे आपण खेकड्याचे जे डेंगे काढले होते, जे नांग्या काढल्या होत्या त्या आपण आता ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत.
हे एकदा परत आणि एकदा आपण असं हे परतून घ्यायचं आहे. आणि आता मित्रांनो फायनली जो आपण खेकड्याचा सार काढला होता तो आता आपण ह्याच्यामध्ये केलेला आहे ॲड. तर याला पुन्हा एकदा आपण असं हलवून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार हे मीठ ॲड करायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची. तर ह्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार हे मीठ ॲड केलेलं आहे. तर आता ह्याला आपण एक छान अशी उकळी येऊ देऊ. आता रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे आणि फायनली मालवणी खेकडा रस्सा आपला झालेला आहे तयार. आणि एकसारखं हलवत राहायचं आहे ज्याच्यामुळे आपला रस्सा फुटणार नाही. तर जवळपास आता उकळी आलेली आहे आणि रस्सा पण आपला आता झालेला आहे ना तयार. ह्याच्यातले नांगे वगैरे सगळे पेंदी शिजलेली आहेत चांगली आणि छान आणि कलर पण छान आलेला आहे. चला तर मग मित्रांनो जास्त न वेळ घालवता एका सर्विंग प्लेटमध्ये जो रस्सा आहे आणि जे नांगे आहेत ते आपण आता काढून घेऊ. फायनली मित्रांनो तयार झालेला आहे आपला मालवणी खेकडा रस्सा. तर मित्रांनो बाळानं आमच्या रस्सा केलेला आहे ट्राय. आणि पिलू खेकडा कसा लागला तुला? छान लागला. तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून इथून पुढे आणणारे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.